ठेवायचं असेल तर या मॅच कडे नक्की महत्त्वपूर्ण लक्ष द्यावं लागेल NMI हा संघ. तर दुसऱ्या बाजूला नक्की ठाणे संघ नक्की एक सामना जिंकून आलाय. सामन्याला होते सर्वात लेट्स प्ले. गोलंदाज डॉक्टर कृष्णा पहिल्याच बॉलवरती इथे सुद्धा नाही फायनल्स मी सजवायचा होता. मिसानी फटका फसलाय. आज हिरो का कॅरी फिल्डर एकदम दिस बॉल केली चुकी फिल्डरने जेल कोणाचा झालाय. जेपी बोरसे या खेळाडूचा त्याची बॅट मात्र मागच्या मॅच मध्ये काय बोलली होती. तीन धावा कंप्लीट केले गेलेत. पहिल्याच बॉलमध्ये 3 धावा कंप्लीट व 3च्या साने स्कोर कार्डवरती धावसंख्या पाहायला मिळतात. ठाणे टीमच्या धावसंख्या पाहायला मिळतात 3. बॅटिंग बॉलमध्ये डॉक्टर शौरभ जाऊन दिलाय. 2 बॉलचा खेळ झाला. 3 धावा धाव फलकावरती. फटका स्मिजीचा फटका इथे मात्र क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा रिवाचा फटका स्मिजीचा फटका डॉक्टर शरदच्या बॅटमध्ये चौकार 4 धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. एकबाच्या स्वरूपात धावसंख्या पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 आकड्यावरती. बिनगडबात 8 धावसंख्या. वेडा ठाणे या संघाची धावसंख्या 8. त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच फाईट देते NMI नवी मुंबई. नेक्स्ट बॉल कृष्णा इथे ओव्हरचा बॉल सर्व बॅट मध्ये सगळं लागला. स्टेट डाऊन द ग्राउंड फटका क्लिअर करेल. लॉंग ऑफला खराब क्षेत्ररक्षण होत आहे. त्याचाच फायदा मात्र नक्की बॅटरी घेत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 आकड्यावरती. शेवटचा बॉल असे शिल्लक पॉवर प्ले षटक बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा मात्र नक्की घेताना पाहायला मिळेल. धावसंख्या 12 स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल असे शिल्लक. पुढील बॉल पुण्याला गोलंदाज सज्ज. याही बॉलमध्ये नक्की चांगला बॉल वापर केला होता. विकेट किपरने मात्र चुकी केली होती परंतु मात्र नक्की धाव मात्र मिळणार नाही. षटक पहिलंच समाप्त. दशरथ खुपसा सरांचा इशारा आलाय. इट्स ओव्हर. षटक पहिलं समाप्त. धावसंख्या 12. हाफ ट्रॅकाचा बॉल आउटसाइडला फटका दमदार आहे. फटका लाजबाब. फटका चालला पीठ मिडविकेट बॉल बाब. फटका चालला पीठ मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर. हाला DPL चौकार 4 धावा. इथे लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. वाईड बॉल
बॉलच्या सैन्य धावसका पुढे जाताना पाहायला मिळतील. 17 आकड्यावरती 17 धावफलकावरती 4 षटकाचा सामना पाहायला मिळतात. एका बाजूला पाहायला मिळतात नवी मुंबई हिनेवाय, तर त्यांच्या आधीच नक्की वेडा टीम. ओपीचा बॉल हा हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता. मध्ये क्षेत्ररक्षक आहे फील्डला टेक डाऊन दिस बॉल पुन्हा बघायला सुटला गेला. चुकीला माफी नाहीये. इथे क्रिकेटमध्ये चुका कराल तर तुम्ही नक्की जास्त स्पर्धेतून बाहेर जायला लागेल. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. कालपर्यंत किती ट्रॉफी मारल्या, कालपर्यंत कोणाला तुम्ही परास्त केलं त्याला महत्व नाही. तर तो वर्तमान काळात तुम्ही कोणता खेळ खेळता, कशा प्रकारे खेळता त्याला महत्व आहे. कारण भूतकाळाच्या गोष्टी सातत्याने आम्ही करत असतो क्रिकेटमध्ये. नक्की आमचे योगेश क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून तिसरा नक्की अनेक स्पर्धेला आम्हाला भेटत असतात. चांगले एफर्ट्स, प्रयत्नांची पराकाष्ठ आणि शर्तीचे प्रयत्न तुमच्या टीमला द्यावे लागतील आजच्या दिवसामध्ये. तेव्हाच तुम्ही मीन होऊ शकता. जो चांगला खेळ करेल, जी टीम्स मात्र चांगला परफॉर्मन्स, चांगला बेस्ट दाखवून देईल, तो संघ नक्की प्रथम क्रमांकाचे चॅम्पियन्स होणारा संघ असेल. संभाळाच्या सत्रामध्ये चांगला खेळ करावा लागेल. धाव फलकावर 18 ओव्हरचं फिल्डिंग मात्र चेंजेबल पाहायला मिळतात. मिडऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक, तर दुसऱ्या बाजूला एक लॉंग ऑफला, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, तर हे पॉइंट अति क्षेत्ररक्षक फिल्डिंगची रचना पाहायला मिळते वनमाई संघाकडनं. दरम्यान पुढील बॉल गोलंदाज प्रशांत, फटका स्विचीचा फटका मात्र जबरदस्त होता. तो एक बाजू कंप्लीट केली गेली. स्वतः नक्की फिल्डर जातात तिकडे. दोन धावा नक्की डॉक्टर JP बोरसे आणि डॉक्टर शरद. चांगली गोलंदाजीच्या आगीच नक्की चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आवश्यक 20-20 ऑन द बोर्ड. 20 धावा फलकावरती चांगले प्रयत्न केले होते फिल्डरने. कौतुक करतो डॉक्टर JP बोरसे यांचं सुद्धा. स्लो वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, बोटा फिरवली आहेत. स्लो वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. डॉक्टर प्रशांत धावसंख्या 20. जे जे नक्की 2 संघ विन होतील ते मात्र नक्की सुपर 4 साठी, तो नक्की NMI साठी नक्की डोळाची मॅच आहे. इथे मात्र नक्की फटका मिस टायमिंग, फटका फसला. पुन्हा एकदा डॉक्टर विकेट इकडे पोहोचले गेलेत. पुन्हा एकदा झेल ड्रॉप, पुन्हा एकदा नक्की झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतो. वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वारंवार झेल ड्रॉप्स होत आहेत. ही मात्र नक्की धोक्याची घंटा वाजते NMI साठी. ऑलरेडी एक सामना नक्की तो पराभव झालेला आहे. याही मॅच मध्ये फिल्डिंग थोडीशी खराब होताना पाहायला मिळते. सजग होताना पाहायला प्रशांत. इथे फुल टॉस बॉल, इथे सोडला की चांगला फटका आहे. स्वीप शॉट दाखवला गेला. बॉल चालला की स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तो पूर्वी एक धाव कंप्लीट. षटक क्रमांक झाला दुसऱ्या सेमात 2 षटका 23 ऑन द बोर्ड. ठाणे संघाची धाव संघा पाहायला मिळते 23. ठाणे टीमची धाव संघा 23. 12 बॉलचा खेळ झाला. 23 धावा धाव फलकावली. इथे पण ड्रिंक्स ब्रेक दिला जातो. थँक्यू. की चांगला फटका आहे. दमदार फटका आहे. JP बोरसे धाव सगळं जाऊन पोहोचले गेले. बॉल गोईंग ऑन. बॉल
बॉल चला आउट ऑफ द पार्क वरती टॉप याही बॉलवरती आला षटकारचा धावा आक्रमकता डॉक्टर तुषारवरती हल्ला चढायला गेलाय या समाज बॉलला थँक्यू सो मच धावसका धावून पोहोचते 29 सेकंदावरती तुषारचं स्वागत मात्र नक्की षटकाराने केलं गेलं बॅटरला डॉक्टर JP बोरसे नाम नाही ब्रँड आहे बस जसे काय की साऊथ आफ्रिकेचा लगेच माजी खेळाडू JP डुमनेची आठवण करून देणारी बॅटिंग JP बोरसे पुन्हा एकदा फुलटॉस बॉल याही बॉलवरती मी सायनिंग आहे हा झेल पकडला जाईल का तर तो 9 मॅच लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तो पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात या दोनच्या सायले स्कोर कार्ड होते धावसका जाऊन पोहोचले 31 धावांवरती 31 ऑन द बोर्ड 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात पुढे डॉक्टर तुषार इथे स्टॉप आउट झाले फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग JP बोरसे यावेळी मात्र यशस्वीरित्या झेल मात्र कमी करताना बघायला होत आहे डॉक्टर कृष्णा होता तिकडे त्यांनी केलेले चुकी JP बोरसे 10 बॉल 20 एक षटकार आणि एक चौकार क्या बात आहे टाळ्या होत आहे त्यांच्यासाठी कारण चांगली बॅटिंग करून बाद झाले डॉक्टर JP बोरसे नवीन बॅटर चला लवकर डॉक्टर हर्षद येतात डॉक्टर हर्षद पहाड बॅटिंग युनिट नंबर 3 वरती तिसरे षटक मार्गस्थ पहामध्ये 1 गडी बाद 31 धावा तसा नेक्स्ट मॅच असेल BMP भिवंडी त्यांच्या अगेन्स्ट केलं रेडिओ लॉजिस्टिक कल्याण हे टॉससाठी आपण यायचं कल्याण टीमचे कॅप्टन आणि नक्की BMP टीमचे कॅप्टन टॉससाठी शेवटचा सामना त्यानंतर मात्र सुपर 4 साठी सेमीफायनल रेस टू सेमीफायनल असा मॅचेस पाहायला मिळतील डॉक्टर तुषार तयार बॅटिंगला डॉक्टर हर्षद स्विंग डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन चांगला बॉल इथे लाईन चांगली आहे पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा नक्की चांगली कामगिरी पाहायला मिळते याला म्हणतात नक्की गमावलेला आत्मविश्वास पुन्हा 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 प्राप्त करणं कॉन्फिडन्स जो गेला होता तो मात्र पुन्हा एकदा द्विगुणित करण्याचं काम डॉक्टर तुषारच्या माध्यमातून केलं गेलं कारण पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तुषारच्या माध्यमातून या बॉलमध्ये बॅक टू बॅक कॉपी बुकने मात्र नक्की स्टाईलने गोलंदाजी हाताळतोय चांगली लाईन चांगली टप्पा पाहायला मिळतोय शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल खेचून मारला फेकून दिला गेलाय बॉल चालला नक्की काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर हालाय षटकार DPLचा रणसंग्राम DPLचा षटकार साधावा पहिल्या बॉलवरती षटकार आणि शेवटच्या बॉलवरती षटकार 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त 37 धावा धाव फलकावरती षटकार झाली सुरुवात डॉक्टर नितीन फक्त स्लाइस केलेला फटका पाहायला मिळतोय प्रयत्न केले होते थोडासा प्रयत्न मात्र कमी पडले गेले बॉल निघून झाल्याने की थर्मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकार
गोलंदाज सज्ज डॉक्टर नितीन दय्यार पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. वाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे होते 42 या आकड्यावरती. एक गडी बाद 42 धाव फलकावरती. फिल्डिंग मात्र नक्की चेंजेबल. आता मला नक्की धाव फाईन मध्ये नक्की क्षेत्र शोध लावण्याचं काम मात्र कॅप्टनच्या माध्यमातून केलं गेलं. गोलंदाज सज्ज डॉक्टर नितीन. इथे स्कोरचा फटका. चाबूक शॉट. बॉल थांबणार नाहीये कारण मैदान आहे गोपेगावचं क्रीडांगण. बॉल निघून चला सीमा पार. फास्टर आउटफील्ड आहे. या मैदानाची ओळख म्हटलं की जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला ऑन साईडला. पूर्णपणे बॅटमॅनचा भरपूर वापर केला होता. बॉल चौकार. धावसंख्या लागून पोहोचली 46 आकड्यावरती. यस गोलंदाज सज्ज. बॉल इथे सोने बॅटची लागली. एफर्ट मात्र चांगले होते. डॉक्टर नितीनच्या माध्यमातून एफर्ट्स मात्र चांगले राहिले होते. आपल्या टीमसाठी खेळतात आजच्या दिवशी. बॉल निघून चालला लॉंग स्टॉप रिझर मध्ये. बॉल निघून चालला साईड स्क्रीन यंग स्टॉप नॉन स्टॉप चौकार 4 धावा. या बॉलवरती चौकारच्या साईडने स्कोर करण्याची आवश्यकता जाते. 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धाव फलकावरती. सोने की पावसाळून पटका मिस टायमिंग आहे. एक धाव कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर काढवरती धावसंख्या जाऊन पोहोचते 52 आकड्यावरती. 52 ऑन द बोर्ड. 52 धावा धाव फलकामध्ये. इनिंग मधला की शेवटचा बॉल शिल्लक असेल. गोलंदाज डॉक्टर नितीन. कनेक्शन स्वीट साउंड ऑफ द बॅट. बॉल निघून चाललाय सीमा पार. हा नक्की षटकार सावधावा. सुरुवात मात्र चांगली होती. शेवट सुद्धा नक्की चांगला राहायला गेलाय. वडाप्रमाणे संघाची धावसंख्या 58 आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. हनुमान संघाला जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्यायचे ठाणे संघ. टॉससाठी यायचंय कल्याण आणि त्यांच्या केस नक्कीच बीएमपी भिवंडी. चला टॉससाठी. नेक्स्ट मॅच असेल कल्याण रेडिओ लॉजिस्टिक विपक्ष फाईट करताना पाहायला मिळेल टीम बीएमपी भिवंडी. चला टॉससाठी.
कल्याण टीमचे कर्णधार उपस्थित झाले. चला टॉससाठी बीएमपीओ, चला टॉससाठी याचे कल्याण टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. चला बीएमपीओ भिवंडी टीमचे कॅप्टन चला टॉससाठी. सर आपण यायचं टॉससाठी. राजू आणि विक्रांतची जोडी पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज उत्तम 24 बॉल जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. एनएमआय हा संघ पाहायला मिळतो. नक्की बॅटिंग करणारा संघ. या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या संघाचा अस्तित्व टिकवून ठेवायचा असेल तर चांगला खेळ करावा लागेल. कारण अभिनव तो कभी नाही डोळे करू मरो. त्यांच्यासाठी नक्की जवळजवळ 15च्या सरासरीने प्रत्येक ओव्हरमध्ये धावा कराव्या लागतील. एनएमआय नवी मुंबई या संघाला जर जिंकायचं असेल तर. गोलंदाज उत्तम विकेट राईट ओव्हर विकेट. पहिलाच बॉल चांगला फटका आहे. बॉल बॅकवर्ड पॉइंट. इथे मात्र ट्रॅव्हल होतो. बॉल चालला सीमा पार. चांगली सुरुवात मात्र चांगली आहे. पहिलाच बॉलवरती राजांच्या बॅटमध्ये आलाय. चौकार 4 धावा. पहिलाच बॉलवरती नक्की चांगला फटका पाहायला मिळाला. पहिलाच बॉलवरती नक्की सुरुवात चांगली आहे.
दरम्यान गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा डॉक्टर उत्तम तयार बॅटिंगला राजन. डॉक्टर राजन पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 59चं टार्गेट आहे. इथे सुद्धा की चांगला फटका रूम भरला इनसाइड ओव्हर द कव्हर बॉल टिपिकल टायमिंग स्ट्रोक टायमिंग प्रॉपर एलिव्हेशन प्रॉपर बॅक टू बॅक 2 चौकार डॉक्टर राजन च्या बॅटमध्ये आलेत. बॅक टू बॅक 2 चौकार इथे एल्गार केला गेलाय. एनएमआय संघाकडनं पुनरागमन करू शकेल का गोलंदाज विराट आणि संघाचा लगेच गोलंदाज उत्तम च्या विरोधात बॅक टू बॅक 2 फटके मात्र चांगले ठरले गेलेत. धाव फलकावधी 9 धावा 9 नंबर बोर्ड. पुढील बॉल उत्तम इथे सोडत फटका मिस टायमिंग पेस मध्ये बीट केले गेले. फटका मिस टायमिंग आहे. झेल होते कॅरी क्या बात आहे. काय झेल मात्र टिपला गेलाय. जबरदस्त एफर्ट बाहेर मिळाले. चांगला झेल होते कॅरी. त्याला झेल टिपला गेलाय शरदच्या माध्यमातून. तर धक्का पहिला पाहायला मिळतोय. फलंदाज डॉक्टर विक्रांतचा खेळ मात्र संपला. नवीन बॅटर डॉक्टर तुषार डॉक्टर स्वप्नील स्वप्नील पाहायला मिळतात. गोलंदाज सजवून होताना पाहायला मिळतोय. इथे सोने मिस टायमिंग होता. फटका फसला होता. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे काय होत आहे. चुकीला माफी नाहीये. खराब क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटचा प्रयत्न टोटल पॉल 10 फलकावरती जोडले जातील. चौकार आहे तर पंजा खोलला गेलाय. खराब फिल्डिंग पॉल डायरेक्ट हिटचा आज फलकावरती मात्र मागा पडू शकता. थर्ड टीम फलकापती 10 सेकंद फलकापती पाहायला मिळते की 14 धावा. शेवटचा वेळेस शिल्लक. खराब क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. तेच मात्र की अतिघाई दाखवली गेली. सफल झाल्या होत्या. आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. फलकावरती पाहायला मिळत होता.
15 आल्यात. एक गडी बाद 15. 18 बॉल 44 धावांची गरज. 18 बॉल 44. षटकाला सुरुवात. गोलंदाज डॉक्टर राहुल. वाईट बॉल. भूपेश, डॉक्टर भूपेश सर आपण यायचंय. बीएमपीए टीमचे कॅप्टन, बीएमपीए टीमचे कॅप्टन डॉक्टर भूपेश आपण यायचं. लवकर लवकर संपर्क साधायचा. यस नक्कीच. ज्यांचे मात्र नक्की सकाळच्या सत्रापासून नक्कीच आगमनाची वाट पाहत होतो. कोटेगडचे प्रथम गावाचे नागरिक, हरताताचा सरपंच संघटना शहापूर तालुक्याचे कोटेगडचे विद्यमान सरपंच गणेशजी कांबळे साहेबांचं स्वागत झालं गेलं. सर डॉक्टर अमोल खाडिक साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. एक गुलाबाचा फूल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर स्पर्धेचं मोमेंट अर्थात डीपीएलचा डॉक्टर प्रीमियर लीगची आठवण करून देणारा हे सन्मान चिन्ह रायझिंग माऊली वरील शहापूर आयोजित डीपीएल हार्दिक स्वागत असेल. मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय. जसं गणेशजी कांबळे साहेबांचा सरपंच संघटना शहापूर तालुका गोटेगड प्रथम नागरिक गोटेगड पंचायतचे विद्यमान सरपंच गणेशजी कांबळे साहेबांचे शुभागमन झाले. आपलं हार्दिक स्वागत असेल. सोनेगीत फटका लाजबाब. बॉल त्याला बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा आलाय चौकार. एक गडी बाद 24 धावा धाव फलकावरती. धावसंख्या पाहायला मिळते. अजून 14 बॉल 35 धावांची गरज. 14 बॉल 35 धावांची गरज जिंकण्यासाठी. एनएमआय नोव्हेंबर या टीमला जिंकण्यासाठी 14 बॉल 35 धावांची गरज. गोलंदाजाच्या होताना पाहायला मिळतात डॉक्टर राहुल. तर बॅटिंग मार्गमध्ये पाहायला मिळतात. सफल झाले. चांगला फटका. बॉल निघून चालला बॉलच्या बाहेर. याही बॉलवरती मारले षटकार. आणि संघाला माहित आहे डू मॅच आहे. आम्हाला मात्र जर जिंकायचं असेल तर इथे मात्र प्रयत्नांचे पराकाश आणि शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि तोच एनएमआय संघ करतोय. सगळं जाऊन पोहोचले 30-30 ऑन द बोर्ड. 13 बॉल 29 धावांची गरज. मॅच ऑन गेम ऑन. जाऊन पोहोचले गेले. आवश्यक 30-30 एनएमआय संघाची धावसंख्या 30-30 ऑन द बोर्ड. 13 बॉल 29 धावांची गरज झाली जिंकण्यासाठी. 13 बॉल 29 धावांची गरज. गोलंदाजाच्या होताना पाहायला डॉक्टर राहुल. तर बॅटिंगला डॉक्टर राजन. इथे सुद्धा की सफल झाले. फटका लाजबाब. इन थ्रू दी गॅप. बॉल चालला स्कोर लेक्रिजन मध्ये. बॉल चालला सीमा रेषा पार. याही बॉलवरती आला चौकार. क्या बात आहे. काय फटकेबाजी पाहायला मिळते एनएमआय संघाकडनं. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. एक गडी बाद 34. 12 बॉल 25 धावांची गरज. 12 बॉल 25 धावांची गरज जिंकण्यासाठी एनएमआय नोव्हेंबर संघाला जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल कल्याण विपक्ष बीएमपीए भिवंडी.
डॉक्टर बडगुंवर साहेबांचं शुभागमन झालंय. सरांचं डॉक्टर बडगुंवर साहेबांचं सुद्धा शुभागमन झालं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय. डॉक्टर अमोल खारीक सरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो. डॉक्टर बडगुंवर साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं मात्र हार्दिक स्वागत केलं जाते. या डीपीएलच्या माध्यमातून हार्दिक स्वागत डॉक्टर बडगुंवर साहेबांचं सरांचं शुभागमन. आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. मी विनंती होतो आसनस्थ व्हायचं आपण. दुसऱ्या षटकाला झाले सर्वात जेपी बोरसे येतात. डॉक्टर अजितजी पोद्दार साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तसं डॉक्टर अजित सरांचं सुद्धा शुभागमन झालं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. हे डॉक्टर अजित पोद्दार साहेबांचं शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. इथे सुद्धा फटका चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका क्रिकेटचा क्लास दाखवला होता. परंतु लॉंग मध्ये क्षेत्र जे आहेत संपला नक्की फलंदाजीचा खेळ. संदीपच्या माध्यमातून चांगला जाईल कॅरी झाला. आपल्या बॅटिंग पाहायला राजन डॉक्टर राजनच्या माध्यमातून थोडेसे प्रयत्न कमी पडले. डॉक्टर कृष्णा गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. डॉक्टर जेपी बोरसे तयार. तर बॅटिंगला डॉक्टर कृष्णा. इथे सोनं की ओव्हर बीचा बॉल होता. सर्व बॅट मात्र खेळला गेला. क्षेत्रक्षे येत आहेत. पुन्हा लॉंग ऑफ होता. चूर बॉल उचलणार फेरी करणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. त्या 2च्या साह्याने स्कोर कार्डवरती धावसंख्या पुढे होताना पाहायला मिळतील. अजूनही 22 धावांची गरज. 9 बॉल 22 धावांची गरज. 9 बॉल 22 धावांची गरज अजून जिंकण्यासाठी. फटका मिस टायमिंग. पुन्हा एकदा झेल होतोय कॅरी. आणखीन एक धक्का लागलाय. एनएमआय संघाला धावसंख्या पाहायला होता की 37 वरती लागला. तिसरा धक्का. 1 मोर विकेट डाऊन. हर्षदच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी झाला. आठ बॉल 22 धावांची गरज. फिल्डिंग थोडंसं चेंज होईल. बॉल पाहायला मिळते. डॉक्टर नितीन पाहायला मिळतं बॅटिंग मार्ग मध्ये. डाऊन द लेग साइड फटका मारायला होता. डीप मध्ये क्षेत्रक्षे येत आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी कॉल दिला गेला आहे. दुसऱ्यासाठी कॉल दिला गेलाय. 2 धावा बॉल फलकामध्ये कंप्लीट केला गेला. 2च्या साहाय्याने 2 स्कोर कार्डमध्ये 39 धावा. 7 बॉल 20 धावांची गरज. 7 बॉल 20.
ओरपीचा बॉल गेला हेलिकॉप्टर या बॉलवरती आला नक्की जाऊन मोक्याच्या शिराला. क्या बात आहे. मॅच अजून जिवंत आहे. मॅच अजून जिवंत आणि ज्वलंत आहे याचं उत्तर मात्र फलंदाज डॉक्टर नितीनने दिले गेले. 45 3 गडी 45 आणि 6 बॉल 14 धावांची गरज. 6 बॉल आणि 14 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. क्या बात आहे. काय फटका मात्र ओरपीचा बॉल मात्र खोदून काढला गेलाय अक्षरशः. एनएमआई संघ अजून जिवंत आणि ज्वलंत आहे. आम्ही सास अभी तक चल रही है एनएमआई टीम की असं पाहायला मिळतंय. 6 बॉल 14 धावांची गरज. बॉल 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग एस पूर्व नियम. 6 बॉल 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. 6 बॉल 14 धावा. चला फिल्डिंग लवकर लावून घ्यायचे ठाणे टीम. चौथ्या षटकाला झाला सर्वात मंगेश. डॉक्टर मंगेश येतात. मंगेश मोरे गोलंदाज सज्ज. ओरपीचा बॉल आहे बावती. चांगला फटका एकदा तर कंप्लीट केले गेले. एक सिंगल 5 बॉल 13 धावांची गरज. 5 बॉल 13 धावा जिंकण्यासाठी दोन्ही संघ विचार केला जाईल तर आपल्या नक्की टीम साठी लढताना पाहायला मिळतात. लागलेली रिंगेज बॉल मारले कल्टी. बॉल चालला लॉंग स्टॉप नॉन स्टॉप मध्ये. बॉल चालला नक्की साईड स्क्रीनला. हा नक्की संघर्ष नाही करणारा चौकार डॉक्टर नितीनच्या बॅटमध्ये चौकार. 4 बॉल 9 धावांची गरज. 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. एनएमआई संघ नक्कीच चिंतेत आहे. डॉक्टर नितीन आणि डॉक्टर स्वप्नील या दोघांनाच बॅटरना सहन न करता मात्र काहीतरी करून दाखवायचं आहे. 4 बॉल 9 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मंगेश मोरे. 4 बॉल 9. ओरपीचा बॉल आहे बॉलमध्ये नक्कीच फटका चांगला. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक एका बॉलच्या माध्यमात लागले गेलेत. तिथे खराब क्षेत्ररक्षक बॉल धावा नक्कीच कंप्लीट केले गेलेत. 3 चेसाने 2 जाऊ सगळ्या पुढे जाते. 53 3 बॉल आणि 6 धावांची गरज. 3 बॉल 6 धावांची गरज. मॅच फिनिश केली गेली. एनएमआई संघाची नक्कीच आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी पाहायला मिळते. आणि मॅच प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट राजन करतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅच रेडिओलॉजिस्ट विपक्ष बीएमपी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. क्या बात आहे. अभिनंदन येणार टीम अर्थात नवी मुंबई काय सामना